नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुन रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. त्या मध्यरात्री काहीतरी पडल्याचा किंवा दार आपटल्यासारखा आवाज आला. बरं मग मी आता काय करावं असं तुझं म्हणणं आहे? सोपान आजोबा, त्याच्या ऑफरचे शब्द काय आहेत? तुम्ही सुलेखाला माझ्या समोर आणा आणि हे सिद्ध करा की अभिमान खुनी आहे. पण आता मला त्याच्या अधिक खोलात जाण्याची गरज वाटायला लागली. आता वाड्यावर काय बी करायचं असेल तरी या इष्ट्याला कायम चाकलायला हवं. आजोबा, एक चांगला माणूस, तुमचा मित्र, पण कधी कधी असं वाटतं ना की त्यानं 2 मिस्टेक्स केल्यात आणि त्यामुळे सगळ्यांचा संशय त्याच्यावर जातो. पहिली गोष्ट म्हणजे त्याने अभिमानला पळवून नेलं. ठीक आहे, त्यावेळी त्याच्याकडे पर्याय नसतीलही कदाचित, पण यातून त्याने साध्य काय केलं? सायकॅट्रिस्टच्या मदतीने अभिमान खुनी नाहीये हे सिद्ध केलं. पण आजोबा फक्त ते त्याच्यापुरतच. एवढं करून बाळ काकाचा खुनी कोण आहे हे कळलं तर नाहीच, पण अभिमान दोषी नाहीये हे सुद्धा कोणी आधीला पटवून देऊ शकतच नाही. का असं वागत असेल तो पळपुटा नव्हता. भ्याडपणा त्यानं कधीच केला नाही. सत्यासाठी झगडण्यासाठी अनेकांना भूमिगत राहावं लागलं होतं इतिहासात. पण भूमिगत राहूनही ते कार्यशील राहिले होते. विक्रांतही तसंच करू शकला असता. आता त्यानं माणूस म्हणून तो अजूनही पूर्वीचा विक्रांत आहे हे सिद्ध करण्याची गरज आहे. आणि हे फक्त तोच करू शकतो. मधू काकांबरोबर तो जे काही वागला त्यानंतर त्याने माफी मागितली आणि मग मित्र म्हणून तुम्ही त्याला ऍक्सेप्ट केलं. त्याच्या चारित्र्यावर पूर्ण विश्वास होता रे. म्हणून कैक वेळेला मी मधू समोर त्याची बाजू घेण्याचा प्रयत्न केला. आपण त्याच्यावर इतका विश्वास ठेवूनही त्याने आपल्याला त्याच्या विश्वासास पात्र ठरवलं नाही याची खंत वाटते. इतक्या दिवसात किमान एक फोनही त्याला करता येऊ नये या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. आजोबा, आजोबा, खरं तर त्यानं असं लपून राहायला नकोय. त्यामुळं म्हणजे मला असं वाटतं की जो खरा खुनी आहे ना तो याचा फायदा घेईल आणि त्याला खुनाच्या या सगळ्या जाळ्यात अडकवेल. अनेक कोडी निर्माण करून गेलाय विक्रांत. लवकरात लवकर स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची
देव त्याला सुबुद्धी देव, हीच इच्छा आहे. श्रीराम श्रीराम. प्रिया, एक 10-15 मिनिटात निघणारच होते मी तिकडे यायला. अगं मी मुद्दाम इथे आले कारण तू घरी आलीसतीस तर प्रथमेश समोर मला तुला जे काही सांगायचं ते नसतं सांगता आलं. काय झालं? प्रथमेशनी पुन्हा काही? नाही तसं काही नाही. त्याने एक चित्र काढलंय. आता कसलं चित्र काढलंय? घाबरण्यासारखं नसेल कदाचित काही त्यात, पण विचार करण्यासारखं नक्कीच आहे. बघू. हे चित्र वाड्यातलं वाटतंय ना? वाड्यातलंच आहे हे चित्र. आणि म्हणूनच खूप प्रश्न पडलेत. राधाबाईंनी त्याने बघ दाराजवळ एका व्यक्तीची आकृती काढली. हो, पण नीटशी दिसत नाहीये कारण चित्र फाटलंय तिथं. फाटलं नाहीये ते. प्रथमेशने खूप चिडून वार केलेत त्या आकृतीवर. काय? याचा अर्थ असा होतो की ही जी कोणी व्यक्ती आहे तिचं आकृतीत असणं सुद्धा प्रथमेश सहन करू शकत नाहीये. मग ही व्यक्ती कोण आहे हे कळणं खूप गरजेचं आहे. आणि राधाबाईंनी आणखीन एक महत्वाची गोष्ट. तुला आठवतं मध्यंतरी मी तुला म्हटलं होतं की घरात खेळता खेळता प्रथमेश अचानक खूप घाबरला होता. हो. आणि तो अशा पद्धतीने वागत होता की हे कळत होतं की नक्की त्याने काहीतरी किंवा कुणाला तरी पाहिलंय. पण प्रिया, या दोन गोष्टींचा एकमेकांशी काय संबंध? तेच तर कळत नाहीये ना. आणि राधाबाईंनी परवा तर त्याने कुसुमात त्याची साडी दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला. कुसुमात्यांच्या साडीतनं काय सुचवायचं असेल त्याला? माहित नाही. आणि कुसुमात्याच्या बाबतीत सुद्धा गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यामुळे ते सगळे प्रश्न आणखीनच वाढत आहेत. हल्ली प्रथमेश मला माझ्याच खोलीत जाऊ देत नाही. का माहित नाही. कुसुमात्याची साडी दाखवून त्याने काय सांगण्याचा प्रयत्न केला हेही माहिती नाही. राधाबाईंनी यातून त्याला काय सुचवायचंय? म्हणजे कुसुमात्याला काही धोका आहे का आणखीन काहीतरी? हॅलो. परमेश्वर गोडांबे बोलतोय. बोला. काय राव, नाही म्हटलं आम्हाला विसरलात की काय? तुम्हाला विसरून कसं चालेल? तुम्ही सगळ्यांच्या पाठीशी असताना. मग काय, सापडला का पत्ता सुलेखा देवींचा? आम्ही प्रयत्नात आहोत, मिळाला की सांगू. या जन्मात सापडणार की पुढच्या जन्मात? म्हणजे तुम्ही आम्हाला पत्ता सांगणार तोपर्यंत आम्ही काय हातावर हात ठेवून बसायचे की काय? आम्ही सुद्धा हातावर हात ठेवून बसलेलो नाही आहोत. मग आता बसा, हातावर हात ठेवा आणि तोंडावर बोट ठेवा. सुलेखाला तुम्ही आमच्या पुढे हजर करून अभिमान खुणी आहे हे सिद्ध करणार होतात. आणि मग आम्ही अभिमानला कोर्टात हजर करणार होतो. असा आपला सौदा ठरला होता. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी पहिली गोष्ट करणार आणि मग आम्ही तुमच्यासाठी दुसरी गोष्ट करणार. मग समजा पहिली गोष्ट आम्हीच आमच्यासाठी केली तर मग दुसरी गोष्ट तुमच्यासाठी करण्याची गरजच नाही ना. काय बोलता तुम्ही? सुलेखाचा पत्ता सांगायची काही आता गरज नाही, कारण आमच्या माणसांनी सुलेखाला पाहिलंय. तेव्हा आता तिला कसं पकडायचं
अभिमानला कोर्टात हजर करायचं की नाही आमचं आम्ही ठरवू. धन्यवाद. काय झालं, सापडली का? नाही, पण सापडेल. ती वसईच्या जवळपासच आहे. परमेश्वर, ही मुलगी वसईला नाही चंद्रावर पण जाऊ शकते, आणि तुम्ही नुसते बघत राहाल. नाही नाही साहेब, आता तसं होणार नाही. सापळा लावायला सुरुवात झाली आहे. किती दिवस लागतील? लवकरात लवकरच, कारण ती वसईत 2दा दिसली. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, एवढं तिचं वेळापत्रक मिळालं ना की बस. ठीक आहे, तुम्हाला काय वाटेल ते करा, पण आता आधी त्या आदिनाथ शास्त्रीला निरोप पाठवा, बोलावणं पाठवा. म्हणजे तुम्ही त्याला पुन्हा? नाही 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 नाही, तसं काय नाही. शास्त्री आहेत बाबा ते, घोडागाडी पाठवा त्यांना आणायला. शास्त्री, त्यांच्याशी लढायला गुद्दे नाही, आता मुद्दे लागतील. हिंसा नाही, अहिंसा लागेल. डोकं वापरावं लागेल. हे काय नवीन आहे? असं जे आजपर्यंत कोणीच केलं नसेल कोणाही बरोबर. असा यशवंतराव सरंजामे कोणीच पाहिला नसेल, माझ्या आई बाबांनी पाहिलं नसेल. जा जा, त्याला बोलावणं धड जा. हॅलो, डॉक्टर विराट सामंत आहेत का? गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग स्वप्नील पंत. झाला का चहा? हो, चहा झाला. आजोबा, मला तुम्हाला विचारायचं होतं. बैस बैस आणि निसंकोचपणे विचार. आजोबा, ॲक्च्युली गेले काही दिवस प्रिया सारखं म्हणते गंडांतर गंडांतर असं काहीतरी. म्हणजे मला एवढं कळतं की या शब्दाचा अर्थ काहीतरी वाईट आहे, पण मला एक्झॅक्ट. गंडांतर म्हणजे सोप्या पण धक्कादायक शब्दात सांगायचं झालं तर मृत्यूयोग. व्हॉट? अवकाशात ग्रहांची स्थिती अशी काही होते की ज्यामुळे माणसाला मृत्यू येऊ शकतो. तत्सम काहीही होऊ शकतं. अपघात म्हणा, एखादं संकट म्हणा, काहीही. आजोबा, प्रिया खूपच लाईटली बोलत होते हे सगळं, पण माझ्या आत्ता लक्षात येते की ही गोष्ट केवढी सिरियस येते.
आजोबा तुम्ही ज्योतिषशास्त्र फॉर्च्यून याचा अभ्यास करता ना? मग तुम्हाला कळलं होतं हे आधी? बाहुलीवर गंडांतर येणार हे मला कळलं होतं. पण आजोबा मग तुम्ही तिला हे सांगितलं होतं? नाही, मुद्दामूनच सांगितलं नाही. तुलाही ठाऊक आहे स्वप्नील तिचा स्वभाव. गंडांतर आहे हे मला कळलं होतं, पण ते कधी येणार, कुठल्या स्वरूपात येणार हे निश्चित माहित नव्हतं. म्हणजे आजोबा प्रिया घरातून बाहेर पडली म्हणून? ती घरातून बाहेर पडली म्हणून वाचली की वाड्यावर गेली म्हणून वाचली, हा अभ्यास करण्याचा मुद्दा आहे. खरं सांगू का स्वप्नील, पार्वती वहिनीनं तिला बोलावून घेतलं. तो मोठा किमयागार आहे बाबा. त्याच्याकडे सगळं पूर्व नियोजित असतं. बाहुलीवर गंडांतर होतं, पण योग चांगला होता. म्हणजे लक्षात घे, त्या दिवशी विष्णूचा मला फोन आला. कधीही संध्याकाळी बाहेर न पडणारा मी लगेचच वाड्यावर यायला तयार झालो. नेमकं घरात कोणीही नव्हतं म्हणून वसुधानी मला बाहुलीला बरोबर घेऊन जायला सांगितलं आणि बाहुली माझ्या बरोबर वाड्यावर आली. ती वाड्यावर आली आणि एका मोठ्या शक्तीचं बळ तिला मिळालं. तिचे ग्रह बलस्थानात आले. तिच्यावरचं गंडांतर परतवायला आपला वाडाच निमित्त मात्र ठरला. पण आजोबा, काळ आला होता पण वेळ आली नव्हती. याचा प्रत्यय मला नव्यानं पुन्हा एकदा आला. रात्रभर तिनं हे गंडांतर परतवून लावलं. कोणालाही कुणकुण लागू दिली नाही. तिनं म्हणजे? पार्वती वहिनीनं. तिनंच मला बाहुलीवर गंडांतर आलं होतं याची खात्री करून दिली, जे तिनेच यशस्वीपणे परतावून लावलं. आजोबा, माझा या गोष्टींवर विश्वास नाहीये खरं तर, तुम्हाला पण माहिती आहे. पण आता तुम्हीच सांगताय तर. श्रीराम श्रीराम. स्वप्नील, स्वानुभवाशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे. मी जे सांगतोय ते एखाद्याला सत्य वाटेल, एखाद्याला गोष्ट वाटेल. असो, पण रिझल्ट महत्वाचा आजोबा. म्हणजे प्रियावरचं संकट टळलं आणि ती वाचली, हे महत्वाचं. स्वप्नील, बाहुलीच्या बाबतीत
तुला म्हणून सांगतोय. कृपा करून तिला सांगू नकोस. ग्रहांची जी भक्कम स्थिती त्या दिवशी झाली होती त्याच्या उलट स्थिती घडण्याची चिन्ह दिसतात. गंडांतर गेलेलं नाही, ते परतवलं गेलंय. पण ते पुन्हा येण्याची शक्यता तेवढीच वाटते. आजोबा श्रीराम श्रीराम.